मध्ये गेली 56 वर्ष महाराष्ट्र एकीकरण समितीचे मराठी माणसं जे आहेत बेळगाव सीमा भागामध्ये ही महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत। महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांची तळमळ चालू आहे। दरवर्षी आणि प्रत्येक वेळी ते त्या संदर्भात लढा देत आहेत आणि हा लढा देत असताना त्या ठिकाणची महानगरपालिका ही मराठी माणसं जिंकतात। तिथले आमदार खासदारही मराठी माणसं निवडून येत होती, परंतु काही काळानंतर त्या ठिकाणी मराठी माणसामध्ये दुही माजून मराठी माणसांची महाराष्ट्र एकीकरण समिती फोडून त्या ठिकाणी भाजपच्या मंडळीने आपली सत्ता निर्माण केली आणि त्यानंतर त्या लढा वेगळ्या दिशेने सुरू झाला आणि हे सगळं लढा गेली 56 वर्षे लढत असताना महाराष्ट्र एकीकरण समिती या त्याच्या विरोधामध्ये कोर्टात गेले आणि आज तो विषय सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये असेल किंवा कर्नाटकामध्ये असेल, दोन्ही राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांची सत्ता सरकार निवडून येतात। आता त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे। मागचे गेली 10 वर्ष भाजपचं सरकार होतं, त्यावेळी भाजपची मंडळी महाराष्ट्रामध्ये होती, काँग्रेसची मंडळी महाराष्ट्रामध्ये होती। प्रत्येक वेळी महाराष्ट्र सरकार सीमा भागातील मराठी माणसाला सहानुभूती दाखवण्यासाठी विधानसभेमध्ये एकमुखी ठराव करते आणि तो ठराव करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये हा प्रश्न सोडवण्याची ज्यांची नियमावली आहे, ज्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे, ज्याने या प्रश्नामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, ते केंद्र सरकारची भूमिका आहे। केंद्राने या ठिकाणी हस्तक्षेप करणे आज काळाची गरज आहे। असं असताना कारण महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव येथे उद्या 9 तारीखला अधिवेशन बोलवलेलं आहे मराठी माणसांचं आणि दरवर्षी तशा पद्धतीचे विधानसभेच्या अगोदर मराठी माणसांची एकजूट दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आणि एकजूट कायम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गातून आंदोलनात्मक पवित्रे घेऊन लोकशाहीच्या मार्गाने महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागामध्ये कार्यरत आहे। त्याचप्रमाणे त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली। आज याला 45 वर्षापूर्वीची ही घटना आहे। त्यावेळेपासून मराठी माणसाची गेले 56 वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा हा सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे। आज 70 ते 80% सीमा भागातील मराठी माणसं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योगधंद्याच्या आणि व्यापाराच्या निमित्ताने आज स्थायिक झालेली आहेत। त्यांची ओढ आहे की महाराष्ट्रामध्येच आम्हाला समाविष्ट करून घ्या। असं असताना केंद्र सरकारने या प्रश्नावरती हस्तक्षेप करण्याची गरज आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सत्तास्थानामध्ये सरकार आहे, त्यावेळी मोदी सरकारने पंतप्रधानांनी या प्रश्नावरती हस्तक्षेप करून हा मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे आणि न्यायाची जी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीची आहे त्याच्या बाजूने निर्णय दिला पाहिजे। आज केंद्राच्या ताब्यामध्ये सगळ्या कोर्ट कचेऱ्या आहेत, सगळं आहे आणि या सगळ्याचा परिणाम निवडणुका आले की फक्त त्याचा वापर करायचा आणि जनताची जी भावना आहे, मराठी माणसाची भावना आहे, महाराष्ट्रीयन माणसाची भावना आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये जायचं आहे, या पद्धतीनं गेले कित्येक वर्ष हा जो लढा सुरू आहे त्या लढ्यावरती आता त्या ठिकाणी असणाऱ्या काँग्रेसच्या सरकारने आणि तिथल्या भाजपच्या नेत्यांनी सगळ्यांनी एकमत करून त्या ठिकाणच्या उद्याच्या महामेळाव्यावरती बंदी आणलेली आहे। महाराष्ट्रातल्या मराठी माणसं जे नेतृत्व करणारे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते सीमा भागामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जातात, ते येऊ नयेत म्हणून त्यांच्यावरती बंदी त्याने आणलेली आहे आणि कर्नाटकातल्या बेळगावच्या सगळ्या सीमा महाराष्ट्राला जोडणाऱ्या सगळ्या सीमा ह्या सील केलेल्या आहेत आणि बंदोबस्त त्या ठिकाणी पोलिसांचा बसून एक प्रकारे मराठी माणसावरती दहशत निर्माण करणं, दडपशाही निर्माण करण्याचं काम आज या ठिकाणी ह्या लोकशाहीमध्ये केलं जात आहे आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम मराठी माणसं महाराष्ट्र एकीकरण समिती आम्ही जाहीररित्या ह्या घटनेचा निषेध करीत आहोत। निषेध करत असताना आम्ही पुन्हा एकदा त्या समितीला आम्ही विनंती करतो, केंद्र सरकारला विनंती करतो, जसे तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये एखादा विषय जर आला आघाडीवरती तर त्याला घेऊन तुम्ही राजकीय भांडवल करता, तसं ह्या प्रश्नाचं राजकीय भांडवल न करता मराठी माणसाला न्याय देण्यासाठी तुमची जी निवडणुकीच्या काळामधली जी भाषणं असतात त्याच भाषणाचे हात धरून त्याच भाषणाच्या अनुरोधाने महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं करणं ही आज काळाची गरज आहे। कारण महाराष्ट्रातला मराठी मनुष्य सीमा प्रश्न सोडवण्यासाठी तळमळतो आहे, त्याची मागणी आहे। फक्त पुढाऱ्यामध्ये जे विविध पक्षाचे सगळे पुढारी आहेत
त्यांच्यामध्ये सीमा प्रश्नाबद्दल जी तळमळ आणि जी आक्रमकता पाहिजे ती दुर्दैवाने कमी होत गेलेली आहे। एक काळ महाराष्ट्राचे सीमा प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून झालेले हे आंदोलन, भाषावार प्रांत रचनेच्या माध्यमातून निर्माण झालेला हा प्रश्न अजून गेली 56 वर्षे सुटत नाहीत। या लोकशाहीमध्ये काय मिळणार आहे आणि कशा पद्धतीने जाणार आहे? कारण सीमा भागातल्या मराठी माणसाच्या जवळजवळ 3 पिढ्या आज निघून गेलेल्या आहेत आणि या 4थ्या पिढीनं आता आंदोलन हातामध्ये तरुणांनी घेतलेलं आहे। योग्य निशाण जर आत्ताच्या घडीला जर हा निर्णय केंद्र सरकारने दिला नाही तर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असं भविष्यातले एकंदरीत दिशा आणि देशामध्ये चालू असणारे अराजकता माजवण्याचे जे पद्धतशीर प्रयत्न चाललेले आहेत त्या दिशेनं सीमा प्रश्नाकडे पाहणं आणि हा प्रश्न सोडवणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे। महाराष्ट्र सरकारने फक्त अधिवेशनामध्ये एकमुखी ठराव करून न थांबता जन आंदोलनाचाही हाक द्यावी आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी या प्रश्नावरती एकत्र यावं अशी आमची सगळ्यांना जाहीररित्या विनंती आहे। आणि कर्नाटक मेळाव्यावरती जी बंदी आणली त्याचा आम्ही त्या शासनाचा कर्नाटक शासनाचा आम्ही जाहीररित्या निषेध करीत आहोत।